नमस्कार. आजच्या 7व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला आज आपण थोड्याशा प्राथमिक योगापूर्व हालचाली घेणार आहोत आणि त्यानंतर आपण प्राणायामाकडे वळणार आहोत. कारण आठवडाभर आपण त्यावेळेस सगळे योगासनं करत असतो, त्यावेळेस शरीराला एक दिवस रिलॅक्सेशन पाहिजे असतं आणि म्हणूनच आपण बैठक स्थितीतली काही आसनं आणि प्राणायाम आपण बघणार आहोत. त्याबद्दल योगासन पूर्व हालचालीला सुरुवात करूयात आपण. श्वास भरत आपल्याला हात वरती करायचे. 1 2 1 2 1 2. श्वास भरत 1 2 1 2 1 2. सावकाश हात खाली घ्यायचे. आपण दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि सावकाश आपल्याला मानेचा व्यायाम करायचा. 1 2 1 2. डावीकडे 1 2, उजवीकडे 1 2. हाफ रोटेशन 1 2, उलट 1 2. पूर्ण रोटेशन करायचं आहे. 1 उलट दिशेने 2. सावकाश हात खाली घ्यायचे. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचं आहे. मी या बाजूने करून दाखवतोय. हात कमरेवर आहे. आपण सावकाश खाली झुकणार आहोत. श्वास सोडत 1, श्वास भरत वर 2, परत 1 2. तसंच मागे जायचं आहे आपल्याला. 1 2. समोर 1 2. पाठीमागे 1 2. सावकाश दोन्ही हात आपल्याला खाली न्यायचे. श्वास भरत वरती. परत एकदा खाली न्यायचा आहे. श्वास सोडत 1 2. समोरच्या बाजूने करून दाखवतोय. हातांमध्ये पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि हात सुद्धा आपल्याला वर करायचे आहे. आपल्याला डावा हात उजवा पाय 1 2. श्वास सोडत 1 2 1 2 1 2. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि आपल्याला उजवा पाय समोरच्या दिशेने असेल, डावा पाय समोर असेल. सावकाश आपल्याला या बाजूने झुकायचं आहे. 1 परत वरती यायचं. 2 उलट दिशेने, पाय बाहेरच्या दिशेने, नजर समोर. 1 2. असंच करत आपल्याला हात पाठीमागे गुंफायचे आहेत. मानेला सपोर्ट द्यायचा आहे. अंतर साधारण 4 फूट. आपण पहिल्यांदा डावीकडे झुकणार आहोत. 1 कोपर गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. श्वास भरत 2, उजवीकडे 1 श्वास भरत 2. तसंच खाली झुकायचं आहे. समोर 1, जमेल तर खाली जाण्याचा प्रयत्न. 2. हात सोडून द्यायचे. पायांमधलं अंतर कमी करायचं आहे आणि सावकाश आपल्याला या बाजूला हात ठेवत काही मुवमेंट करायचे आहेत. सावकाश डावा पाय मागे असेल, उजवा पाय सुद्धा मागे असेल. पर्वतासन स्थितीमध्ये आपण येणार आहोत. आता आपल्याला 1 नजर समोर, 2 1 2. आपल्याला असंच खाली जायचं आहे. तर यात 1 2 परत 1 2. आता मान वर करायची आहे. 1 कंबर टेकवायची नाही. 2 1 2 1. श्वास सोडत 2. सावकाश गुडघे खाली ठेवायचे. शशांकासन पोज मध्ये आपण येणार आहोत. श्वास भरत हात वर आणि सावकाश हात खाली. आपण अर्धपद्मासनात येणार आहोत.
किंवा पद्मासनामध्ये आपण बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ असेल. संत श्वसन. आज एक नवीन प्रार्थना आपण घेणार आहोत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हरि ओम. सावकाश डोळे उघडायचे, हात वरती न्यायचे. बैठक स्थितीतलं पर्वतासन. 1 श्वास सोडत 2 श्वास भरत 1 डावीकडे 2 1 उजवीकडे 2. सावकाश आपल्याला सरळ तळवे समोर करायचे आणि सावकाश समोर झुकण्याचा प्रयत्न. जेवढं जमेल तेवढं मी पूर्ण खाली जाणार आहे. ज्यांना जमेल त्यांनी पूर्ण खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न. श्वास भरत वरती. परत एकदा खाली जाणार आहोत आपण. सावकाश श्वास सोडत 1 2. दोन्ही बाजूला हात खाली घ्यायचे. या बाजूने आपण करूयात योग मुद्रा 1 पद्मासनातील आणि योग मुद्रा 2. सावकाश आपल्याला दोन्ही हात मानेला लावून खालपर्यंत झुकायचा. 1 2 1 2. पूर्ण खाली झुकायचं आहे. 1 सावकाश जमेल तिथपर्यंत खाली जाण्याचा प्रयत्न. कपाळ जमिनीला लावायचा आहे. श्वास भरत वरती 2. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मागच्या बाजूला हात पकडायचे. सावकाश खाली घ्यायचे. 1 2. परत श्वास सोडत खाली 1 2. हात एकमेकात घेऊन पाहिजे. योगासन मुद्रा. सावकाश वरती जायचं. 1 2. परत एकदा 1 2. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे आणि समोर गुडघ्यावर ठेवायचे. आता एक हात आपल्याला पहिल्यांदा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आणि आपल्याला या बाजूला झुकायचं आहे. 1 परत समोर 2. परत या बाजूला 1 2. हात खाली घ्यायचे. पाय सरळ करणार आहोत आपण आणि आता डावा पाय गुडघ्याजवळ घ्यायचा आहे. आपण एक पाद पश्चिमोत्तानासन करणार आहोत. हात वर करत 1 श्वास सोडत 2. परत श्वास सोडत 1 श्वास भरत 2. परत एकदा श्वास सोडत 1 2. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ उजवा पाय जवळ घ्यायचा आहे. परत एकदा श्वास भरत 1 श्वास सोडत 1 2. परत 1 2. दोन्ही हात खाली. दोन्ही पाय समोर करायचे आहेत आणि दोन्ही हात सावकाश वर घ्यायचे. 1 2.
परत श्वास सोडत खाली 1 2 परत 1 2 परत 1 श्वास सोडत गुडघे श्वास भरत 2 सावकाश हात खाली घ्यायचे आणि आपल्याला आता पाय जवळ घ्यायचा आहे, दोन्ही हात सरळ करायचे आणि एक हात आपल्या हाताच्या पायाच्या बाजूला टाकत आपला गुडघा पकडण्याचा प्रयत्न आणि आपल्याला पाठीमागे वळायचा आहे 1 2 परत हात सरळ करायचे दुसऱ्या पायाने मागे फिरायचा आहे, हात ठेवायचा आहे 1 2 सावकाश हात खाली करायचे आणि आता आपण वज्रासनात घ्यायचं आहे आणि वज्रासनात आल्यानंतर आपण आज सुप्त वज्रासन करणार आहोत. दोन्ही टाचांमध्ये अंतर घ्यायचं आहे, शीट जमिनीवर ठेवायचं आहे. ही सुप्त वज्रासनाची पोज आहे. प्रथम स्थिती आणि सावकाश आपल्याला हात मागे ठेवायचे पायांवर आणि सावकाश आपल्याला खाली झुकायचं आहे. इथपर्यंत मान खाली टाकायची नाही, जमेल तेवढं करा आणि सावकाश आपण पूर्ण जमिनीवर ले डाऊन व्हायचं आहे. ज्यांना जमेल त्यांनी करा, ज्यांना जमणार नाही त्यांनी सरावाने हळूहळू केलं तरी चालेल. परत हात वरती करायचे आणि आपण दीर्घ श्वास ह्यात घ्यायचा असतो, दीर्घ श्वास सोडायचा असतो. हात खाली घ्यायचे आणि सावकाश आपल्याला आधी प्रथम अर्ध पोज मध्ये यायचं आहे आणि नंतर पूर्ण पोज सरळ वरती यायचं आहे. दोन्ही अंगठ्यांमधलं आणि टाचांमधलं अंतर कमी करायचं आहे आणि सावकाश परत आपण त्याचीच जी काउंटर पोज आहे ती साईड पोज आपल्याला सरळ झुकायचं आहे समोर. 2 2 सावकाश दोन्ही हात आपले गुडघ्यांवर असतील आणि सावकाश हात वरती करायचे आणि आपल्याला फिरायचं 1 2 1 2 सावकाश हात खाली घ्यायचे, पाय समोर घ्यायचा आहे, डावा पाय उजवा पाय सुद्धा समोर घ्यायचा आहे आणि आपण आता चौऱ्यावर यायचं आहे आणि सावकाश आपल्याला उभं राहायचं आहे. आपण 2 सूर्यनमस्कार घेऊयात. 1 2 3 डावा पाय मागे 4 मागे जाण्याचा प्रयत्न 5 कपाळ जमिनीला लावायचा प्रयत्न, टाचा जमिनीवर ठेवायच्या, गुडघे छाती हलवायची 6 7 8 डावा पाय पुढे 9 मागे जाण्याचा प्रयत्न परत 10 11 12 अजून एक सूर्यनमस्कार 1 2 श्वास सोडत 3 उजवा पाय मागे 4 पंजा सरळ करत मागे जाण्याचा प्रयत्न 5 गुडघे छाती मोठी 6 श्वास भरत वर 7 8 उजवा पाय पुढे 9 परत मागे जाण्याचा प्रयत्न 10 11 12 आपण या बाजूला येणार आहोत. आज आपण
प्रथम त्रिकोणासन करूयात. डावा पाय बाहेरच्या दिशेने, उजवा पाय समोर असेल, दोन्ही हात वर घ्यायचे. श्वास भरत 1, श्वास सोडत 2, परत 1, परत एकदा खाली जाऊयात. 1, श्वास सोडत खाली जायचा आहे. श्वास भरत 2 आणि याच बाजूला हात खाली घ्यायचे. डावा पाय बाहेर, उजवा पाय समोरच्या दिशेने असेल. श्वास भरत 1, श्वास सोडत खाली 2, परत 1, हात खाली. परत एकदा त्याच बाजूने 1, श्वास सोडत 2, 1 आणि दोन्ही हात खाली. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवलं तरी चालेल. डावा हात उजवा पाय सावकाश करायचा आहे. 1, 2, 1, 2 आणि आता हात खाली घ्यायचे. परत आपण थोडंसं अंतर आपल्याला वाढवायचं आहे. त्रिकोणासन. हात डावा पाय बाहेरच्या दिशेने घ्यायचा आहे आणि आपल्याला आपला गुडघा या परिस्थितीत आधी वाकवायचा. 1, 2, 1, 2. आता हात वरती करायचे. 1 आणि सावकाश आपल्याला खाली जायचंय. 2, हात मागच्या बाजूला ठेवायचा आहे. श्वास सोडत खाली 2, परत हात सरळ करायचे. 1, 2, उजव्या बाजूला पाय बाहेरच्या दिशेने. 1, सावकाश खाली जायचं आहे. 2, जेवढं जाईल तेवढं नजर आपल्या बोटांकडे असेल. 1, 2. यातील वीरासन. पाय डाव्या बाजूला असेल. हात सरळ. वीरासन 1, हाताकडे नजर. 2, परत एकदा 1, 2, हात खाली उजव्या बाजूला. परत हात वर घ्यायचे. 1, 2, 1, 2. सावकाश हात खाली घ्यायचे आणि आपण आता सावकाश आपल्याला गुडघ्यावर यायचं आहे. सरळ वज्रासन बसायचं आहे. मी आता पुढील एक पोज करून दाखवतोय. सरळ आपण गुडघ्यावर यायचं आहे. सावकाश. पहिल्यांदा आपण हात समोर करायचे, परत खाली करायचे. समोर करायचे, खाली करायचे. आता मागच्या बाजूला आपल्याला आधार द्यायचा आहे. दोन्ही मांड्यांमध्ये खांद्या एवढा अंतर घ्यायचं आहे. मागच्या बाजूला सपोर्ट. सावकाश खाली मागे जायचं. 1, 2, 1, 2. हात सरळ करायचे. डाव्या बाजूने 1, परत उजव्या बाजूने हात मागे न्यायचा आहे आणि मान मागे टाकायचे आहे आणि होल्ड करायचा आहे. उष्ट्रासन, पूर्ण उष्ट्रासन. परत उजवा हात उजव्या बाजूने समोर, डावा हात डाव्या बाजूने समोर आणि सावकाश आपल्याला खाली घ्यायचा आहे. हात वरती करायचे परत आणि श्वास भरत श्वास सोडत खाली जायचा आहे. याची काउंटर पोज आहे शशांकासन. सावकाश 1, हात खाली घेत 2. आपण आता अर्ध पद्मासनात यायचं आहे आणि सावकाश श्वसन संथ करण्याचा प्रयत्न. आपण कपालभाती करूयात. झटक्यात श्वास बाहेर सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. श्वसन रिलॅक्स व्हायचा आहे. संत श्वसन. त्यानंतर भस्त्रिका, कृष्ण स्वरूपाचा प्राणायाम. दीर्घ श्वास घ्यायचा असतो आणि दीर्घ श्वास सोडायचा असतो.
परत संयुक्त श्वसन. आपण आता अनुलोम विलोम कडे येऊयात. हाताची प्रणव मुद्रा, अंगठा त्याच्या शेजारचं बोट आणि मध्यमा खाली वाकवायचे आहे. रिंग फिंगर, करंगळी आणि अंगठा सरळ असेल. अंगठ्याने नाक दाबायचा आहे आणि रिंग फिंगरनी डावी नाकपुडी तर अंगठ्याने उजवी नाकपुडी. डावीकडनं श्वास घ्यायचा आहे, उजवीकडनं सोडायचा आहे. उजवीकडनं घ्यायचा आहे, डावीकडनं रिलीज करायचा आहे. हे झालं एक आवर्तन. डावीने श्वास सोडत आपण थांबवायचा आहे. अनुलोम विलोम इज नोन ॲज किंग ऑफ ऑल द प्राणायामाज. शरीरातले सगळे दोष घालवण्याची ताकद, नाडी शुद्धीची ताकद आणि शरीरातील रक्त शुद्धीकरणाची ताकद या नाडी शोधन प्राणायामामध्ये आहे. त्यामुळं 1 मिनिटापासून ते 15 मिनिटं 20 मिनिटांपर्यंत आपण हे करू शकतो. ज्यांना बीपी, शुगर, दमा, अस्थमा जो त्रास असेल त्यांनी थोडंसं सावकाश करायचे आहे. परत एक दीर्घ श्वास आणि श्वास रिलीज करायचा. परत आपण एक आवर्तन करूयात प्रणव मुद्रेत. डावीकडनं घ्यायचा आहे, उजवीकडनं रिलीज. उजवीकडनं घ्यायचा आहे, डावीकडनं रिलीज. डावीकडनं रिलीज करून आपण अनुलोम विलोम थांबवायचा आहे. आपण आज शीतली प्राणायाम करूयात. शीतली प्राणायामामध्ये आपण जिभेचा पनाळ करायचा आहे आणि आत हवा खेचायची असते आणि तोंड बंद करून नाकाने हवा बाहेर सोडायची असते. करूयात. शीतली प्राणायाम शीत स्वरूपाचा असल्यामुळे ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात आवर्जून केला पाहिजे. पित्ताशी निगडीत 40 प्रकारचे आजार घालवण्याची ताकद या एकट्या शीतली प्राणायामामध्ये आहे. परत करूयात. यामध्ये काळजी एकच घ्यायची आहे की ज्यांना बीपीचा त्रास असेल त्यांनी सावकाश करायची आहे आणि स्वच्छ जागेमध्ये हा प्राणायाम करायचा असतो, कारण घाण शरीरात जाण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण शीतकारी प्राणायाम करूयात. आपण दात दाखवायचे आहेत आणि मागच्या बाजूला वरच्या जबड्याला जीभ दातांना पाठीमागून लावायची आहे आणि हवा दात बंद करून आत घ्यायची आहे आणि नाकाने बाहेर सोडायची आहे. तोंड बंद करून करूयात. यामध्येही शीतली प्राणायामासारखेच फायदे मिळत असतात आणि त्याच प्रकारची काळजी आपण घ्यायची असते.
आता आपण भ्रामरी प्राणायामाकडे येणार आहोत. आपली हाताची षण्मुखी मुद्रा करायची आहे. कपाळावर तर्जनी असेल, अंगठा हा आपल्या कानाच्या पडद्याजवळ असेल, मध्यमा डोळ्यावर, रिंग फिंगर नाकाच्या खाली आणि करंगळी ही हनवटीवर असेल. आणि आपल्याला तोंड बंद करून दात पूर्ण आवळून गुंग्यासारखा आवाज करायचा आहे. हृदयात श्वास घ्यायचा आहे. आणि सावकाश आपल्याला हात खाली करायचे, सावकाश डोळे उघडायचे आहेत. भ्रामरी प्राणायामाने आपल्याला मनशांती लाभण्यास फार मदत होत असते. विचलित झालेलं मन शांत करण्याचे काम या भ्रामरी प्राणायामामध्ये आहे. आपण 1 मिनिटापासून ते 5 मिनिटे 10 मिनिटापर्यंत आपण करू शकतो. आपण सावकाश एक संत श्वसन घ्यायचं आहे आणि संत श्वसन सोडून द्यायचं आहे. मन शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनाला अनेक प्रकारचे विचार हे छेडत असतात, तर आपण त्यांना कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. मनात आलेल्या विचारांना अजिबात रिस्पॉन्स करायचा नाहीये. डोळे बंद आहेत, पाठीचा कणा ताठ आहे आणि डोळे बंद असताना नजर आपली 2 डोळ्यांच्या मध्ये आहे. संत श्वसन घ्यायचं आहे, संत श्वसन सोडायचं आहे. आपण 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट या स्थितीमध्ये बसू शकतो. जी मुलं चिडचिड करतात, ज्यांचा चिडचिडा स्वभाव आहे, त्यांनी या ध्यानस्थ पोझिशनमध्ये आवर्जून बसायचं आहे. त्यानंतर 5 वेळा ओंकार होईल आणि नंतर प्रार्थना होईल. श्वास भरत पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
सावकाश डोळे बंद असताना हाताचे दर्शन करायचं आहे. ही ऊर्जा चेहऱ्याला द्यायची आहे आणि हनुवटी छातीला लावत आपल्याला नमस्कार मुद्रेत घ्यायचा आहे. सावकाश डोळे उघडायचे आहे. आजच्या पुरतं एवढंच. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.